रे ग रे ग रे म ग म ग रे सा नि सा ग रे ग रे सा नि ग नि सा रे ग रे ग म ग रे सा नि सा ग रे म ग म ग रे ग म ग रे सा का रे म ग म ग म ग रे ग म ग रे सा नि ग म ग रे ग म म ग रे ग म ग रे ग म ग रे सा ग नि सा रे ग म ग म ग रे ग म ग रे ग म ग रे ग म ग रे सा रे ग रे सा रे ग रे सा नि ग रे सा नि ग सा नि ग म ग रे का रे
वासन के हलवा मितवा रे मितवा मितवा कितना सुद्धा नाही, 1 मिनिटच बोलायची इच्छा मला आहे ती अशी की मुलगी सासरी जाते. सासर कसं आहे आपल्याला माहिती नसतं. प्रेमळ असतं, काही वेळेला त्रासदायी असतं, काही वेळेला अतिशय त्रासदायक असतं. आणि तिथे मुलगी गेल्यानंतर आपल्या मुलीचे काय हाल होतील हे नेहमी मुलीच्या आईवडिलांना, मुलीच्या नातेवाईकांना भीती असते. तसं ह्या संगीत प्रांतामध्ये जेव्हा आपण एखादी गोष्ट आपल्याला शिष्याला देतो, ती देण्यामध्ये ह्याला तो बरोबर न्याय देईल की नाही अशी एक शंका असते गुरुजीच्या मनात. पण आज गणपती जो गायला, मी म्हणतो त्याला ज्या ज्या काही गोष्टी मिळाल्या ना, तो जसं एखादं सासर फारच अतिशय कौतुक करणार असतं. सुनेचं सर्व बाजूने कौतुक करून तिला कशी नटवावी, ही कशी बाहेर लोकांना दिसेल, ही कशी चांगली दिसेल, अशा प्रकारे त्यात नटवतात. असं आज गणपतीने काही काही बंदिशींना असं स्वरूप दिलं की ते मी सुद्धा देऊ शकलो नसतो. आणि हे मला म्हणजे हे सांगितल्याशिवाय मला राहणार नाही. मी जर सांगितलं नाही तर मी संगीताशी प्रतारणा केली असं वाटेल. म्हणून मी 2 शब्द बोलतो. थँक्यू व्हेरी मच.